हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण एक नवीन स्टोरी घेऊन आलेलो आहोत. द फ्रॉग अँड द स्नेक. द फ्रॉग म्हणजे बेडूक, अँड म्हणजे आणि, द स्नेक म्हणजे साप. मेनी फ्रॉग्स लिव्ड इन अ शॅलो वेल. मेनी म्हणजे खूप सारे फ्रॉग्स. ठीक आहे, एक असेल तर फ्रॉग आणि अनेक असेल तर फ्रॉग्स म्हणजे खूप खूप सारे फ्रॉग म्हणजे बेडूक लिव्ड इन राहत होते. अ शॅलो वेल. शॅलो म्हणजे उथळ. उथळ वेल म्हणजे विहिरीमध्ये. खूप खूप सारे फ्रॉग म्हणजे बेडूक राहत होते एका विहिरीमध्ये, उथळ विहिरीमध्ये. अमॉंग देम त्यांच्यामध्ये. अमॉंग देम म्हणजे त्यांच्यामध्ये. ठीक आहे. लिव्ड अँड ओल्ड फ्रॉग एक खूप जुना बेडूक राहत होता. ठीक आहे. अमॉंग देम लिव्ड अँड ओल्ड फ्रॉग म्हणजे तिथे खूप दिवसापासून राहत असेल तो. लिव्ड अँड ओल्ड फ्रॉग जुना बेडूक राहत होता. हिज एनिमी फ्रॉग्स ऑलवेज ट्रबल हिम. त्याची जे शत्रू बेडकं होते. एनिमी म्हणजे शत्रू, फ्रॉग्स म्हणजे बेडकं, ऑलवेज म्हणजे नेहमी, ट्रबल्ड हिम म्हणजे त्रास द्यायचे त्याला, छळायचे. ट्रबल्ड. ठीक आहे, छळायचे. हिम म्हणजे त्याला. ठीक आहे, ट्रबल करायचे, त्याला त्रास द्यायचे. त्याचे शत्रू, एनिमी शत्रू जे बेडूक होते त्याला नेहमी, ऑलवेज म्हणजे नेहमी, छळायचे. ठीक आहे, छळायचे, त्रास द्यायचे. दे हॅरॅस्ड हिम. दे हॅरॅस म्हणजे ते खूप छळायचे त्याला. ते हॅरॅस म्हणजे छळणे. हिम सो मच खूप जास्त. सो मच खूप जास्त. ते त्याला खूप जास्त हॅरॅस करायचे, छळायचे. हिम म्हणजे त्याला, सो मच खूप जास्त. दॅट इट व्हेरी डिफिकल्ट. दॅट इट व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम. की बिकम, आता काय झालं होतं, अशा प्रकारे छळायचे की इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. हे म्हणजे त्याला खूप जास्त डिफिकल्ट झालं होतं, अवघड झालं होतं. त्याच्यासाठी खूप जास्त अवघड झालं होतं फॉर हिम टू लिव्ह पीसफुली इन दॅट वेल. ठीक आहे, राहणं. लिव्ह म्हणजे राहणे, पीसफुली म्हणजे शांततापूर्वक, इन म्हणजे आत, दॅट म्हणजे त्या, वेल म्हणजे विहिरीमध्ये. त्याच्यासाठी त्याला एवढे छळायचे, त्रास द्यायचे की त्याला त्या विहिरीमध्ये राहणं, पीसफुली शांततापूर्वक राहणं खूप जास्त अवघड झालं होतं. वन डे एके दिवशी, ही गॅदर्ड करेज त्यांनी काय केलं, करेज म्हणजे धैर्य एकत्रित केलं. त्यांनी काय केलं, साहस केला. आपण गॅदर करेज, धैर्य एकत्रित केलं, साहस बनवला. आणि क्लाइंब आउट ऑफ द वेल. आणि तो काय केला, क्लाइंब चढला. कुठं, आउट ऑफ द वेल चढला. कुठं, विहिरीच्या बाहेर तो आला. क्लाइंब आउट ऑफ, त्यांनी साहस केला, करेज. ठीक आहे, साहस केला आणि तो विहिरीच्या बाहेर चढून बाहेर आला. ॲज सून ॲज ओल्ड फ्रॉग केम आउट ऑफ द वेल. जसाच द ओल्ड फ्रॉग तो जुना फ्रॉग, ठीक आहे, जो जुना बेडूक होता, केम आउट बाहेर आला. ठीक आहे, केम आउट कशाच्या, ऑफ द वेल. जसाच तो त्या विहिरीच्या बाहेर आला. ही मेड अप हिज माइंड. त्यांनी मनाने त्याचं मन बनवलं. ही मेड अप हिज माइंड त्यांनी त्याचं मन बनवलं. ठीक आहे, टू टेक रिवेंज ऑन. मन बनवलं किंवा मनाशी ठरवलं. ही मेड अप हिज माइंड, मन बनवलं. टू टेक घ्यायचं. टू टेक काय घ्यायचं, रिवेंज म्हणजे काय, बदला घ्यायचा. त्यांनी काय मन बनवलं, काय मनाशी ठरवलं. ही मेड अप अ माइंड टू टेक रिवेंज बदला घ्यायचा. ऑन ऑल सगळ्या, द फ्रॉग्स सगळ्या त्या बेडकासोबत, हू हॅड मेड ते जे, हू म्हणजे कोणी, हू म्हणजे कोण आपण म्हणतो ना, कोण, हू हॅड मेड ते ज्यांनी काय केली होती, हू हॅज मेड बनवली होती, हिज लाईफ इन द वेल मिझरेबल. म्हणजे त्यांनी मनाशी काय ठरवलं की नाही का, त्या सगळ्यांचा बदला घ्यायचा. ठीक आहे, कोणाचा, सगळ्या फ्रॉगचा, सगळ्या बेडकासोबत बदला घ्यायचा. कसा, मेड हिज लाईफ. आणि कशामुळे, की काय केलं होतं त्यांनी, त्याची लाईफ काय बनवली होती, मेड ही लाईफ त्याचं जीवन काय केलं होतं, इन द वेल मिझरेबल म्हणजे त्या वेलमध्ये, त्या विहिरीमध्ये त्याचं जीवन काय बनवलं होतं त्यांनी, मिझरेबल म्हणजे दुःखी बनवलं होतं. त्यांच्यासोबत त्यांनी काय, रिवेंज घ्यायचं, बदला घ्यायचं ठरवलं. ॲज ही वॉज थिंकिंग दिस. आणि जसं की ही वॉज तो असा विचार करू लागला. थिंकिंग म्हणजे विचार.
ठीक आहे. ही सॉ अ स्नेक, त्याने स्नॉ म्हणजे पाहिला, अ स्नेक म्हणजे साप, स्लिथरिंग इन टू अ होल म्हणजे एखाद्या सरफेसच्या थोडंसं बाहेर येणाऱ्याला स्लिथरिंग म्हणतात. इंटू, ठीक आहे. इंटू म्हणजे त्या आतमधून वरती येत होता, आतमधून. हीच होल, त्याच्या होलमधून, छिद्रामधून तो बाहेर येत होता. द ओल्ड फ्रॉग, तो जुना बेडूक, वेंट टू द होल अँड सेड, वेंट म्हणजे गेला, गोचा पास्ट फॉर्म, वेंट टू द होल, त्या होलकडं, त्या छिद्राकडे तो गेला, अँड सेड आणि म्हणाला, ओ स्नेक, हे सापा, कम आउट ऑफ द होल, कम आउट म्हणजे बाहेर ये, कम आउट ऑफ द होल, कशाच्या बाहेर ये, छिद्राच्या बाहेर ये, कम आउट ऑफ द होल, छिद्राच्या बाहेर ये. द स्नेक हर्ड द फ्रॉग्स वाईज, त्या स्नेकनी, त्या सापानी हर्ड म्हणजे ऐकली, फ्रॉग्स वाईज म्हणजे त्या बेडकाचा आवाज ऐकला, वाईस म्हणजे आवाज. वाय इज द फ्रॉग कॉलिंग मी, का मला तो बेडूक बोलवत आहे किंवा बोलवत आहे असा त्याला प्रश्न पडला, ठीक आहे. का मला तो बेडूक बोलवत आहे. ही वंडर्ड, त्याला आश्चर्य वाटलं, वंडर्ड म्हणजे आश्चर्य. द ओल्ड फ्रॉग अगेन सेड, तो बेडूक, जुना बेडूक अजून म्हणाला, ओ स्नेक, हे सापा, प्लीज कम आउट, की कृपया करून तू बाहेर ये, कम आउट बाहेर ये. आय विश टू मेक फ्रेंड्स विथ यू, ठीक आहे. मला इच्छा आहे, आय विश माझी इच्छा आहे, टू मेक बनवायची आहे, मेक म्हणजे मैत्री तुझ्यासोबत बनवायची आहे, तुला माझा मित्र बनवायचा आहे, विथ यू तुझ्यासोबत, विथ यू म्हणजे विथ म्हणजे च्यासोबत, ठीक आहे. विथ यू तुझ्यासोबत मला काय मैत्री करायची किंवा तुला माझा मित्र बनवायची माझी इच्छा आहे. हाऊ कॅन देअर बी फ्रेंडशिप बिटवीन अ स्नेक अँड अ फ्रॉग, कसं होऊ शकतं, हाऊ कॅन कसं होऊ शकतं, देअर बी फ्रेंडशिप कशी होऊ शकते, मैत्री, ठीक आहे. फ्रेंडशिप म्हणजे मैत्री, बिटवीन दोघांमध्ये, ठीक आहे. अ स्नेक अँड फ्रॉग, स्नेक म्हणजे साप, अँड म्हणजे आणि, फ्रॉग कशी मैत्री होऊ शकते, बिटवीन दोघांमध्ये, साप आणि बेडकामध्ये मैत्री कशी होऊ शकते, ठीक आहे. असं त्या प्रश्न पडला, कोणाला बघूया. अँड सेड द स्नेक, स्नेकला असा प्रश्न पडला, सेड द स्नेक असा कोण म्हणला, साप म्हणाला. द स्नेक अँड फ्रॉग आर एनिमीज, द स्नेक साप, अँड म्हणजे आणि, द फ्रॉग, फ्रॉग म्हणजे बेडूक, आर एनिमीज साप आणि बेडूक काय आहेत, एनिमीज आहेत, काय आहेत, एकमेकांचे शत्रू आहेत. डू यू विश टू डाय, तुझी मरण्याची इच्छा आहे का, विश म्हणजे इच्छा, डाय म्हणजे मरण्याची. गो अवे फ्रॉम हिअर, इथून दूर जा, गो जा, अवे दूर, फ्रॉम म्हणजे हिअर, इथून तू काय कर, दूर जा. द फ्रॉग सेड कामली, तो फ्रॉग म्हणजे बेडूक म्हणाला शांतपणे, कामली शांतपणे. आय नीड युअर हेल्प, मला तुझी मदतीची गरज आहे. आय नीड म्हणजे गरज, युअर म्हणजे तुझी, हेल्प म्हणजे मदत. आय नीड युअर हेल्प, मला तुझ्या मदतीची गरज आहे. आय वॉन्ट टू टेक रिव्हेंज ऑन माय एनिमीज, आय म्हणजे मला, वॉन्ट म्हणजे वाटणे, टू टेक घ्यायचा आहे, रिव्हेंज म्हणजे बदला, ऑन कोणाचा, माय म्हणजे माझा, एनिमीज म्हणजे शत्रूचा, मला माझ्या शत्रूंचा काय घ्यायचा आहे, बदला घ्यायचा आहे, ठीक आहे. एनिमीज म्हणजे शत्रू. हू आर युअर एनिमीज, कोण आहेत तुझे शत्रू, हू म्हणजे कोण, युअर एनिमीज तुझे शत्रू कोण आहेत, ठीक आहे. आज द स्नेक, आस्क द स्नेक, स्नेक सापाने, आस्क म्हणजे विचारणे, स्नेक सापाने विचारले. पॉइंटिंग ॲट द वेल, पॉइंटिंग म्हणजे एखाद्या गोष्टीकडे एखाद्या गोष्टीकडे काय करणे, इशारा करणे. त्या वेलकडं, त्या विहिरीकडे, वेल म्हणजे विहीर, पॉइंटिंग म्हणजे इशारा करणे, ॲट द कुठं, त्याकडे म्हणजे समजा त्या विहिरीकडे इशारा करत तो म्हणाला. द फ्रॉग सेड, ठीक आहे. पॉइंटिंग विहिरीकडे इशारा केला, द फ्रॉग सेड तो बेडूक म्हणाला. द फ्रॉग्स बेडकं, हू लिव्ड इन दॅट वेल, ते जे त्या लिव्ह म्हणजे राहणे, इन म्हणजे आत, दॅट म्हणजे त्या, वेल म्हणजे विहिरीमध्ये, आर माय एनिमीज, ठीक आहे. ते माझे काय, आर माय माझे, एनिमीज म्हणजे शत्रू आहेत. ते फ्रॉग, ते बेडूक जे त्या विहिरीमध्ये राहतात ते माझे काय आहेत, एनिमीज आहेत, ते माझे शत्रू आहेत. बट हाऊ कॅन आय लिव्ह इन अ वेल, बट म्हणजे परंतु, हाऊ म्हणजे कसं, कॅन आय लिव्ह इन वेल म्हणजे कसा राहू मी, लिव्ह म्हणजे राहणे, इन आत, अ वेल, वेल म्हणजे विहीर, परंतु मी कसा राहू त्या विहिरीमध्ये.
आर्ग्यू द स्नेक, म्हणजे सापाने काय केली, आर्ग्यू केली, त्याला विचारलं बाबा, वाद केला त्याच्यासोबत, ठीक आहे, की मी कसा राहू त्या विहिरीमध्ये. द ओल्ड फ्रॉग सेड, तो जुना बेडूक, सेड म्हणजे म्हणाला, जस्ट ॲट द वॉटर लेवल, पाण्याच्या लेवलला म्हणजे पाण्याच्या पातळीच्या लेवलला, देर इज अ हॉलो स्पॉट, काय रिकामे स्पॉट आहेत, थोड्या थोड्या जागा आहेत, ठीक आहे, इन द वे, त्या विहिरीमध्ये, ठीक आहे. यू कॅन लिव्ह देअर, यू म्हणजे तू, कॅन म्हणजे करू शकतो, लिव्ह देअर तू काय करू शकतो तिथे, देअर म्हणजे तिथे, लिव्ह म्हणजे राहणे, तू तिथे राहू शकतो. यू कॅन देन किल ऑल माय एनिमी, यू कॅन त्याच्यानंतर तू, कॅन म्हणजे करू शकतो, देन नंतर, किल म्हणजे मारणे, ऑल म्हणजे सर्व, माय म्हणजे माझ्या, एनिमी म्हणजे शत्रू, ठीक आहे. त्याच्यानंतर तू काय करू शकतो, सगळ्या माझ्या शत्रूला मारू शकतो, ठीक आहे. फ्रॉग, सगळ्या माझ्या शत्रू फ्रॉग्सला म्हणजे बेडकाला मारू शकतो, 1 by 1, एकानंतर एकाला, ठीक आहे. त्याच्यानंतर तू काय करू शकतो, यू कॅन किल ऑल माय एनिमी फ्रॉग्स 1 by 1, त्याच्यानंतर तू सगळ्या माझ्या एनिमी, माझ्या शत्रू बेडकांना एकाच्या नंतर एकाला मारू शकतो. बट यू मस्ट प्रॉमिस मी, परंतु तुला काय करावं लागेल, प्रॉमिस करावं लागेल, तुला मला वचन द्यावं लागेल, मला, मी, दॅट, काय, यू विल नेवर हार्म माय डिअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स, तू कधीच, नेवर म्हणजे कधीच नाही, हार्म म्हणजे त्रास देणे किंवा एखाद्याला इजा पोहोचणे, माझ्या म्हणजे जवळच्या मित्राला, डिअर फ्रेंड्सला, जवळच्या मित्रांना, अँड म्हणजे आणि रिलेटिव्सला, तुला मला प्रॉमिस करावं लागेल की तू कधीच माझ्या जवळच्या मित्रांना आणि माझ्या रिलेटिव्हला हार्म पोहोचवणार नाही, इजा करणार नाही. ऑल राईट, ठीक आहे, आय अग्री, मला मान्य आहे, ठीक आहे. सेड द स्नेक, साप, सेड म्हणजे म्हणाला, द स्नेक, साप म्हणाला. हू वॉज डिलायटेड विथ द आयडिया ऑफ गेटिंग टू इट विदाऊट एनी हार्डवर्क, कोण, डिलायटेड म्हणजे खुश होणे, विथ म्हणजे च्या, आयडिया ऑफ गेटिंग टू इट, कल्पना, काय, कशाची, ऑफ कशाची, गेटिंग फूड, गेटिंग टू इट, खाण्यासाठी, इट म्हणजे खाणे, विदाऊट एनी हार्डवर्क, कोण खुश होणार नाही, विदाऊट म्हणजे त्याशिवाय, काहीच हार्डवर्क, काहीच काम न करण्या, विदाऊट काही काम न करताच तुम्हाला काय भेटते, आयडिया भेटली आहे, कल्पना भेटली आहे की जेवण म्हणजे दररोज तुम्हाला खायला भेटणार, ठीक आहे. डिलायटेड म्हणजे आनंद, ठीक आहे. कोण त्या कल्पनेने खुश होणार नाही की तुम्हाला काहीच काम न करता दररोज खायला भेटणार. थिंकिंग दच, अशा प्रकारे विचार करून, द स्नेक केम आउट, तो साप बाहेर आला, ऑफ द होल, कशाच्या बाहेर आला, ऑफ द होल, ऑफ म्हणजे च्या, होल, होलच्या बाहेर आला, अँड आणि इम्ब्रेस्ड द फ्रॉग लविंगली, आणि इम्ब्रेज म्हणजे गळा भेट घेतली, कोणाची, द फ्रॉग लविंगली, त्या बेडकाची गळा भेट घेतली, लविंगली प्रेमाने, ठीक आहे. दिस इज द हाफ स्टोरी, दिस इज द पार्ट 1 and we can see the remaining story in next part. So I hope you like the first part. If you like, so please like, subscribe and share, and after that I will bring second one. Thanks for watching. Please like, subscribe and share, and keep supporting me.